वर्षांना महाग राहतात, पण 2-3 वर्षांमध्ये ती इनब्रीडिंग लाईन ब्रीडिंगचे असल्यामुळं ते लवकर मरतात, रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. ते कारवान शेतासाठी चांगले आहेत. पश्चिमी घर आणि शेत दोन्हीकडे काम करतात. तर नमस्कार मित्रांनो, आपण आले आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये. तर आपल्या इथे दिसलेत कारवान. तर कारवान या जातीबद्दल आपण त्यांचे जे ओनर आहेत त्यांना विचारू. सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव श्याम भारत बरोरे, लातूर. ओके. तर आपण कारवान किती दिवसांपासून पाहताय आणि काय आपली थोडीशी आवड गेली निर्माण 22 झाली? वर्ष झालं मी पश्चिमी कारवान मध्ये दोन्ही ब्रीडवर काम करतो. तर इंडियन ब्रीडर्स तुम्ही का निवडली? त्यांचं मेंटेनन्स कमी आहे हा. आणि एकदा 1.5 वर्ष झाल्यानंतर हा. जो शेतकऱ्याचा घरातला डाएट असतो म्हणजे दूध भाकरी, हा. त्याच्यावर सुद्धा हे व्यवस्थित राहू शकतात. ओके. आणि तिन्ही ऋतूला आपल्या भारतीय क्लायमेट नुसार हा. त्या सक्षम ब्रीड आहेत. एकदा 1.5 वर्ष जर यांना वॅक्सिनेशन वर व्यवस्थित सांभाळलं तर हे 10-15 वर्षापर्यंत व्यवस्थित राहतात. पुन्हा हे कसल्याच रोगाला बळी पडत नाही. पग या जातीचा मेल आणि फिमेल पबी आपल्याकडे आहे. लोकेशन आहे परळी वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र. कॉल करू शकता. धन्यवाद.